जलसंधारण दिनी राज्यभरात महावॉकेथॉन 2026 चे आयोजन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागरिकांना सहभागाचे आवाहन। माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा दिवस राज्यभरात जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे। या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यभरात विविध जनजागृती उपक्रम राबवले जाणार आहेत। या संदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। माती वाचली तर शेती वाचेल आणि पाणी जपले तर उद्याचे भविष्य समृद्ध होईल। पाणी हा केवळ आजचा प्रश्न नसून पुढच्या पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे। त्यामुळे जलसंधारणाची चळवळ ही केवळ शासनाची न राहता प्रत्येक नागरिकाची लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। जय महाराष्ट्र। माती वाचली तर शेती वाचेल, पाणी जपले तर उद्याचं भविष्य समृद्ध होईल। माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा दिवस आपण राज्यभर जलसंधारण दिन म्हणून साजरा करत आहोत। या निमित्ताने मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यभर महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर आयोजित करण्यात आले आहे। पाणी हा केवळ आजचा प्रश्न नाही, तो आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे। त्यामुळे जलसंधारणाची चळवळ ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची चळवळ झाली पाहिजे। 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान माती आणि जलसंधारण या विषयावरील रील चॅलेंज स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे। मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हा। जाहिरातीतील QR कोड स्कॅन करा, आपली नाव नोंदणी करा आणि शासनाने ठेवलेली आकर्षक बक्षिसे जिंका। चला आज एक संकल्प करूया, पाणी अडवूया, पाणी जिरवूया आणि जलसमृद्ध, हरित आणि समृद्ध महाराष्ट्र घडवूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। महावॉकेथॉन 2026 वॉक फॉर वॉटर शुक्रवार 21 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांमधून काढण्यात येणार आहे। जल आणि मृद संवर्धनाबाबत जनजागृती करणे हा या वॉकेथॉनचा मुख्य उद्देश आहे। 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान माती आणि जलसंधारण या विषयावर आधारित राज्यस्तरीय रील चॅलेंज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विजेत्यांसाठी शासनामार्फत आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत। नागरिकांनी जाहिरातीतील QR कोड स्कॅन करून आपली नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे। पाणी अडवूया, पाणी जिरवूया असा संकल्प करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व नागरिकांना, तरुणांना आणि शेतकऱ्यांना या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले। चला जलसमृद्ध, हरित व संपन्न महाराष्ट्र घडवूया, असा संदेश त्यांनी दिला। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। ठाणे महानगरपालिकेत स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन। देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आणि सद्भावना दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी महापालिकेचे उपायुक्त जी गोदेपुरे आणि दीपक झिंजाड यांच्या हस्ते स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। देशात शांतता, एकता, बंधुभाव आणि धर्मनिरपेक्षता वाढावी या उद्देशाने दरवर्षी 20 ऑगस्ट हा दिवस सद्भावना दिन म्हणून साजरा केला जातो। या पार्श्वभूमीवर उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांनी सामूहिकरित्या सद्भावना प्रतिज्ञा घेतली। जाती, धर्म, भाषा, प्रदेश यांचा भेद न करता सर्व भारतीयांमध्ये आपुलकी वाढवू अशी शपथ यावेळी घेण्यात आली। कार्यक्रमाला महापालिकेचे कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, प्रभारी उपमाहिती आणि जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, आस्थापना अधीक्षक मंगल धामसे यांच्यासह महापालिकेचे विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच ठाणे महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षकांनी देखील या अभिवादन कार्यक्रमात सहभाग घेतला। स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशाचा तंत्रज्ञान आणि संगणक क्रांतीमध्ये मोलाचे योगदान दिले होते। त्यांच्या दूरदृष्टीच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी सर्व उपस्थितांनी केला। सद्भावना दिनानिमित्त महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये देखील शांतता आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। ठाणे पोस्ट ऑफिसचा कारभार विस्कळीत, टोकन पद्धत बंद।
ठाणे शहरातील प्रमुख भारतीय पोस्ट ऑफिसच्या कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संध्याकाळी 4 ते 4:30च्या सुमारास पोस्टात आलेल्या नागरिकांना सेवेअभावी तासनतास थांबावे लागले. गर्दी असतानाही पोस्ट ऑफिसमध्ये फक्त एकच काउंटर कार्यरत होता, त्यामुळे रांग लांबच लांब लागली होती. नागरिकांना नंबर लावून काम करून घेता यावे यासाठी असलेली टोकन प्रणाली पूर्णपणे बंद होती. तुमची दोघांची नावं आमची पण नावं लिहात्यात, म्हणजे आमच्या जागेवर दुसरं कोणी नाही, आणि टोकन नंबर द्या. आम्ही आर्टिकल घेऊन जातो, उद्या तुमच्या बदली करून ठेवा, आम्ही येऊन सगळे घेऊन जाऊ. आम्हाला तुम्ही हेही नाही म्हणताय. त्याला सांगा थांबणार, कोणतरी थांबणार आहे ना. मॅडम आम्ही आर्टिकल देतो, आता थांबले सगळे आम्ही जातो आणि तो करत बसेल ना. नाही तर उद्या सकाळी जेव्हा रिकामा वेळ असतो ना तेव्हा त्यांना बोला, त्यांना आमचे आर्टिकल करून ठेवा सांगा. तुम्हीच तर सांगताना 8 ते 12 तुम्हीच सांगताना 8 ते 12 पर्यंत कोणी नसतं त्यामुळे गोंधळाचे वातावरण होते. उपस्थित कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना योग्य माहिती न देणे आणि उद्धटपणे बोलणे असे प्रकार घडले. यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि नोकरी करणाऱ्या लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे सर्वसामान्यांचा पोस्टल सेवेवरील विश्वास कमी होत चालला आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ देखील रेकॉर्ड केले आहेत. त्यात लांब रांगा, बंद असलेले काउंटर आणि कर्मचाऱ्यांशी झालेला वाद स्पष्टपणे दिसत आहे. घरी कोणी माहितीच ना, कोण आहे घरी कोण नाही. उद्या पण 5 लाईन लावायची. आता 1 मिनिट, आम्ही आता दोघंच आहे. आता 1 मिनिट मॅडम, 1 मिनिट. आता ह्यांचा पहिला नंबर आहे, आमचा दुसरा. तर मग उद्या परत 5 तास लावायचे ह्या लाईनीसाठी. तुम्ही सरांना तुमच्या फोन लावून द्या, मी बोलते सरांशी. अहो सकाळी असं तरी पण किती वाजणार? आम्ही असं लांब इकडे येतो. सकाळी गर्दीचं हो, पण मॅडम जसं तुम्ही जॉब करता तसंच आम्ही करतो. आज आम्हाला सुद्धा असं तुम्हाला सांगितलं जा तुम्ही 12 वाजता तिकडे जा, जॉब सोडून तुम्ही जाऊ शकता का? सांगा. कोशिश करो ना, होता है. हाँ कोशिश करो ना, थोड़ा कोशिश करो. तुमच्या साहेबांना फोन लावा, मी साहेबांशी बोलते. मी साहेबांशी बोलते, सगळ्या वतीने मी बोलायला तयार आहे साहेबांशी. आणि सकाळी पण सर्व्हर डाऊन झालं तर उद्या आम्ही आल्यावर मग काय 4 तास झाले मॅडम, मी 4 वाजता आली आहे इथे. 4 वाजता 4 वाजल्यापासून हे उभे आहेत, मी उभी आहे, अजून कोणी ते बसले. सांगा, आज आम्ही 4 वाजल्यापासून उभे. आता किती वाजले? आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून पोस्ट ऑफिसमध्ये पुरेसे काउंटर सुरू करावेत, टोकन प्रणाली पुन्हा सुरळीत करावी आणि कर्मचाऱ्यांना नागरिकांशी सन्मानाने वागण्याचे प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. पोस्ट प्रशासनाने यावर तातडीने स्पष्टीकरण द्यावे आणि नागरिकांच्या गैरसोयी दूर कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स,
प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. भिवंडी महापालिकेच्या नामफलकावरून मनसेचा आंदोलनाचा इशारा. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या नामफलकावरून शहरात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सध्या नामफलक केवळ मराठी भाषेत लावण्यात आले आहे. मात्र या नामफलकावर उर्दू किंवा अन्य भाषेचा देखील समावेश करण्यात यावा अशी काहींची मागणी पुढे येत आहे. या मागणीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केला आहे. नामफलक बदलण्याचा किंवा त्यावर अन्य भाषेचा समावेश करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास त्यामुळे भाषिक तसेच प्रांतीय वाद निर्माण होऊन शहरातील शांतता आणि सलोख्याचे वातावरण बिघडू शकते असा दावा मनसेने केला आहे. महानगरपालिकेच्या नामफलकावर केवळ मराठी भाषेचाच वापर करण्यात यावा हीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ठाम भूमिका असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. या संदर्भात बोलताना भिवंडी शहर मनसे अध्यक्ष मनोज गुळवे यांनी इशारा दिला की नामफलक बदलण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला तीव्र शब्दात उत्तर देईल. मी मनोज गुळवी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी शहर अध्यक्ष. आपण बघत आहात सध्या भिवंडी महानगरपालिकेचं जे नामफलक आहे ते भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका असं मराठीमध्ये आहे. महाराष्ट्राचा कायदा सांगतोय की प्रत्येक दुकानाच्या पाट्या असो, बोर्ड असो, हे मराठीमध्ये असलं पाहिजे. आणि आता महानगरपालिकेच्या या प्रथमदर्शनी समोर असलेल्या गेटवरती हे नामफलक मराठीमध्ये आहे. आम्ही त्याचं स्वागत करतोय. परंतु काही हौशे-नौशेचे कार्यकर्ते आहेत, अनेक पक्षांचे असतील, ह्यांचा सध्या अट्टास असा आहे की हे नामफलक बदलून ते नामफलक उर्दूमध्ये पाहिजे. काही लोक बोलतात हे नामफलक गुजरातीमध्ये पाहिजे, काही बोलतात तेलुगूमध्ये पाहिजे. हा प्रांतिक आणि भाषिक वाद ह्यामुळे उत्पन्न होण्याची दाट शक्यता आहे. मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना आत्ताच पत्र लिहिलंय की नामफलक हे मराठीमध्ये आहे, मराठीमध्येच असलं पाहिजे. आपण तो बदलण्याचा प्रयत्न केला किंवा अन्य भाषेमध्ये आणून लावण्याचा प्रयत्न केला त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तीव्र विरोध असणार आहे. आम्ही तो बोर्ड कोणत्याही प्रकारे लावून देणार नाही असं आश्वासित करतो. महापालिका प्रशासनाने या विषयावर अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र मनसेने दिलेल्या इशाऱ्यामुळे शहराच्या राजकारणात नवीन चर्चा सुरू झाली आहे. भिवंडीसारख्या बहुभाषिक शहरात भाषेच्या मुद्द्यावरून निर्माण होणारा संभाव्य वाद टाळण्यासाठी प्रशासन काय पावले उचलते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. कासारवडवलीतील 780 मीटर लांबीचा डीपी रस्ता सामंजस्याने पूर्ण करण्याचे विधानसभा उपाध्यक्ष यांचे निर्देश. ठाणे येथील कासारवडवली मोगरपाडा गाव परिसरातील 20 मीटर रुंद आणि 780 मीटर लांबीच्या डीपी रस्त्याचे रखडले काम स्थानिक नागरिकांशी सामंजस्याने चर्चा करून पूर्ण करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या संदर्भात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस MMRDA आणि ठाणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत अधिकाऱ्यांनी माहिती दिली, या रस्त्याच्या 780 मीटर लांबीपैकी सुमारे 180 मीटर जागा आत्तापर्यंत ताब्यात आली आहे. उर्वरित 600 मीटर जागेसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र उर्वरित जागा ताब्यात घेण्यास स्थानिक पातळीवर अडचणी येत असल्याचेही त्यांनी सांगितले. या रस्त्याचा उपयोग स्थानिक नागरिकांसाठीच होणार असल्याने स्थानिकांशी संवाद साधून आणि सामंजस्याने प्रश्न मार्गी लावावा असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. संबंधित अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांसोबत प्रत्यक्ष बैठक घेऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि सर्वांच्या सहकार्याने रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी असेही त्यांनी स्पष्ट केले.
MMRDAने या रस्त्याच्या कामासाठी मेसर्स गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीला 7 फेब्रुवारी 2025 रोजी कार्यादेश देण्यात आला आहे. मात्र स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे कामात अडथळे येत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर आवश्यकतेनुसार स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेऊन काम सुरळीतपणे पूर्ण करण्याबाबतीतही कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच कासार-वडवली येथील रस्त्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला ठाणे महानगरपालिकेने आवश्यक सूचना द्याव्यात असे निर्देशही देण्यात आले. ब्युरो रिपोर्ट जनादेश.